सो हॅलो फ्रेंड्स, आपल्याला आज स्क्रीनवरती शो होतोय आपल्याला आता बँक निफ्टीचा चार्ट आहे. हा बँक निफ्टी फ्युचरचा चार्ट आहे आणि तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे की ट्रेंड आपल्याला नक्की ओळखायचा कसा आहे. कारण आपल्याला तो ट्रेंड ओळखल्यानंतर जे आहेत ना ते आपल्याला आपली रिस्क मॅनेजमेंट आहे ती ठरवायची असते. तर नेहमी बघा इथे ज्यावेळेस कुठलाही ट्रेड मार्केटमध्ये येतो, आता सपोज हा एक ट्रेड आहे, आता याचं अनालिसिस आपल्याकडे इथे नाहीये बिकॉज आपल्याकडे खूप सारं कन्फर्मेशन जे आहे ते आपल्याला घ्यावं लागत असतं इथे. आता ह्या कन्फर्मेशन मध्ये कसं आहे, तुम्ही जर इथे बघितलं ना, आता इथे मार्केट जे आहे मार्केट जे आहे त्याचा जो ट्रेंड चालू आहे ना तो मीडियम ट्रेंड आहे इथे. हा बघा, हा जो सिग्नल आहे तो सिग्नल आलेला आहे, परंतु त्याचा जो स्ट्रेंथ जे आहे त्याची जी ताकद आहे ती मीडियम आहे आणि मार्केट मात्र ट्रेंडिंग सांगते आपल्याला इथे. बँक निफ्टीचं मार्केट जे आहे ते कसं सांगते आपल्याला, ट्रेंडिंग सांगताय मार्केट. आता ह्या केसमध्ये काय होत असतं माहितीये का, की अशा केसमध्ये जर आहेत ना, तर ज्या लोकांना वाटतं की हा सिग्नल तर आलेला आहे, आता बघा आज मार्केट ट्रेंडिंग आहे, उद्या साईडवेज राहील का पुन्हा ट्रेंडिंग राहील हे आपण काही सांगू शकत नाही. मग हा ट्रेड जर आपल्याला घ्यायचा असेल आणि तो ह्या मीडियम लेवलला जर घ्यायचा असेल तर काय करायचं आहे, की जर तिथं जर स्ट्रॉंग असतं तर आपण आपल्या फुल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणे, समजा मी एखादा व्यक्ती आहे की जो इथे 100 क्वांटिटी ट्रेड करतो, एखादा व्यक्ती आहे जो बँक निफ्टीमध्ये जो आहे तो 2 लॉट ट्रेड करतो असं आपण पकडू, किंवा इक्विटीमध्ये एखादा व्यक्ती 100 क्वांटिटी घेतोय, त्यांनी काय करायचं आहे, कारण हा मीडियम ट्रेड जो आहे होऊ शकतं पुढे परत एखादा रिएंट्री येईल त्यावेळेस तो स्ट्रॉंग असेल, परंतु आपली एंट्री मिस होऊ नये म्हणून आपल्याला जे आहेत ना थोड्या 50% एंट्री करून घ्या. तुम्ही इथे 50 क्वांटिटीने एंट्री करा, किंवा तुम्ही जे आहे ते एका लॉटवरती एंट्री करा, इथे एकाच लॉटवरती एंट्री करा. म्हणजे काय होतं की जरी त्याच्यामध्ये स्टॉप लॉस गेला ना तर तितकं मोठं नुकसान होत नाही की जितकं झालं पाहिजे आपलं. मग आता ह्या केसमध्ये ही दोन गोष्टी येतात की इंट्राडेचं करायचं असेल तर तुम्हाला इंट्राडेची रिस्क मॅनेजमेंट फॉलो करावी लागते, जर तुम्हाला पोझिशनल करायचं असेल तर तुम्हाला पोझिशनलची रिस्क मॅनेजमेंट जी आहे ती फॉलो करावी लागते. सो मार्केट जे आहे जस्ट संपलेलं आहे, आपला जो व्हिडिओ चालू झाला त्याच्या 1 मिनिट अगोदर जस्ट मार्केट जे आहे ते संपलेलं आहे इथे. आणि आता आपण सेम गोष्ट मी तुम्हाला दाखवतो, सेम चार्ट जो आहे तो निफ्टीवरती घेऊन जातो मी तुम्हाला. सो निफ्टीवरती पण तुम्ही बघा इथे आता रिसेंटली आहे 85 पॉईंटचा प्रॉफिट आहे. इथे जो सिग्नल आलेला आहे हा सिग्नल ही मीडियम आहे, मीडियम सिग्नल आहे हा. या सिग्नल मध्ये मी एंट्री केली होती आज आज मी याच्यात एंट्री केली होती. पण काय करायचं की समजा मी जसं सांगतो ना की मी जर 10 लॉटने काम करतोय ना, तर मी इथे 5च लॉट घेणार आहे ऑप्शन बाईंगला. किती लॉट घेणार आहे, 5 लॉट घेणार आहे, बिकॉज मला शुअर नाहीये की याची स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे, हा खूप जास्त वरती जाऊ शकतोय, अजून मी शुअर नसल्यामुळे मी काय करतोय इथे कमी लॉटने एंट्री घेतोय. मग आता जे लोक नवीन असतात ना, तर नवीन लोकांनी शक्यतो हे जे ट्रेड असतात ना हे ट्रेड तुम्ही टाळत चला. आता मार्केट बघा, याचंही मार्केट ट्रेंडिंग आहे, ट्रेंडिंग मध्ये एंट्री भेटलेली आहे अँड मीडियम मध्ये एंट्री भेटलेली आहे, कमी लॉटने एंट्री केली मी, नो डाऊट की आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेड भेटलेला आहे. बट जर याच्या जागी ट्रेंडिंग आणि स्ट्रॉंग जर असतं तर आपण याला पोझिशनल पण घेऊन जाऊ शकलो असतो, किंवा जरी अजून कोणी पोझिशनल नेला असेल तर कमी क्वांटिटीने त्याला पोझिशनल जे आहे ते घेऊन जायचंय आपल्याला. क्लिअर, कमी क्वांटिटीमध्ये पोझिशनल न्यायचं आहे. सो तुम्ही इथे बघा सॉफ्टवेअरचा नक्की वापर जो आहे, आज आपण निफ्टीतच ट्रेड केलेला आहे. सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही इथे बघा, बघा हा एक क्लिअरली प्रॉफिटेबल ट्रेड होता. हा प्रॉफिटेबल ट्रेड झाल्यानंतर आहे ना आपल्याला जे आहेत ना आज सकाळपासून, म्हणजे आज जो कोणी बसलेला असेल ट्रेडिंगला, तर ह्या लाईन पासून इकडे इकडे काय झालेलं आहे आज, तर एक मार्केट जे होतं ना, मार्केटमध्ये खाली वरती पूर्ण ट्रॅप चालू होता, पूर्ण जो आहे तो ट्रॅप होता निफ्टीमध्ये. उद्याची एक्सपायरी निफ्टीची, तर आज पूर्ण एक ट्रॅप होता. अँड इथे जर तुम्ही बघितलं ह्या लेवलवरती एक छोटासा नो ट्रेडिंग झोन आला, आणि जसंही हा ट्रॅप संपला त्याच्यानंतर जो काही ट्रेड सुरू झाला इथं, जो शेवटी शेवटी जो ट्रेंड सुरू झाला त्या ट्रेंडमध्ये जे आहे ते आपल्याला प्रॉफिट झालेला आहे इथे. भलेही तो मीडियम होता, कमी क्वांटिटीने काम केलं आपण, बट नो डाऊट इट्स ओके, आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे ते प्रॉफिट जो आहे तो झालेला आहे. पुन्हा एकदा बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो मी तुम्हाला. बँक निफ्टीच्या चार्टमध्ये बघा, हे बघा आधीच्या ट्रेडमध्ये आपला प्रॉफिट झाला होता, आधीच्या ट्रेडमध्ये जे आहे ते आपला प्रॉफिट झाला. अँड आफ्टर दॅट सकाळी जे मार्केट सुरू झालं ना, जे लोक एक्सपायरी एक्सपायरी हिरो झिरो हिरो झिरोचा विचार करतात ना त्यांनी लक्ष द्यायचं इथे. तर लोकांनी इथे लक्ष द्या आणि इथे बघा की सकाळी मार्केट सुरू झालं, आपला अगोदरचा सेल जो होता तो कंटिन्यू होता, ज्यांचं प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे
त्या लोकांनी तिथे बुक केलं असेल. आणि नंतर काय झालेलं माहितीये का, की जो डेल्टा थिटा जे आपण म्हणतो, की जो प्रीमियम कमी होत जातो, प्रीमियम डिके होत जातो, तर याच्यापासून वाचायचं असेल तर काय होतंय, की बघा मार्केट जे आहे टोटली आज साईडवेज होतं. टोटली मार्केट साईडवेज होतं. शेवटी शेवटी थोडासा ट्रेंड जो आहे तो आपल्याला दिसला इथे. परंतु आपल्याला आज सकाळी तिसऱ्याच कॅन्डल पासून म्हणजे 9 वाजून साधारणतः 20 मिनिटांची जी कॅन्डल होती, 9 वाजून 25 मिनिटांची कॅन्डल, 3 कॅन्डल झाल्या, 1 2 3 4 कॅन्डल झाल्यानंतर, सॉरी, 9 वाजून 35 मिनिटांची जी कॅन्डल होती ना, त्या कॅन्डल पासून, ह्या कॅन्डल पासून ते जवळजवळ इथपर्यंत, तर ही कॅन्डल कितीची होती मी तुम्हाला सांगतो. ही जी होती ती होती जवळजवळ 250ची, 250ची कॅन्डल. तर आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरने सांगितलं होतं की आज बँक निफ्टीमध्ये तुम्ही काहीही करू नका. आज तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड जो आहे तो तिथं भेटणार नाहीये. मार्केट बघा ट्रॅप कसं झालं, वरती गेलं, खाली आलं, पुन्हा वरती खाली, वरती खाली, वरती खाली, वरती खाली, वरती खाली, आणि नंतर ते वरती जाताना आपल्याला शेवटी शेवटी ट्रेड आला. कसं होतं की टेक्निकल अनालिसिस जर आपलं वीक असेल, आपल्याला नसेल माहिती एवढी इतक्या गोष्टी, तर लोक काय करतात, एक्सपायरीला ते हिरो झिरो, मी तुम्हाला सांगतो अशी हिरो झिरो नावाची कुठली कॉन्सेप्ट नसते. हिरो झिरो म्हणजे हा डायरेक्टली जुगार आहे, डायरेक्टली जुगार आहे. आपल्याला टेक्निकल काम करायचं आहे, टेक्निकली काम करा. जर एक्सपायरीच्या दिवशी जर ट्रेड आला ना, तर मी सांगतो की तो हिरो झिरो 10-20 रुपयाच्या प्रीमियमचा ट्रेड घेण्यापेक्षा पुढच्या एक्सपायरीचा ट्रेड घ्या. सिच्युएशन ठरत असते की इंट्राडे प्रॉफिट झाला आपल्या रिस्क मॅनेजमेंट प्रमाणे तर बुक करून घ्या, अदरवाईज त्याला पोझिशनल घ्यायचंय आपल्याला. सो इथे बघा या ट्रॅप मध्ये कितीतरी लोक आज जे ऑप्शन बाईंग करतात ना, 98% लोक, मी तुम्हाला सांगतोय 98% लोक या ट्रॅप मध्ये जर ट्रेडिंग केली असेल तर ते फसलेले आहे. स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा, जर आज तुम्ही ट्रेड घेतला असेल तर ह्या ट्रॅप मध्ये तुम्हाला कोणाला 50, 100, 200 पॉईंट ऑप्शन बाईंग मध्ये भेटले, कोणालाच नाही भेटलेले. ऑप्शन सेलरने जो आहे तो पूर्ण प्रीमियम त्यांच्या खिशात घातलेला आहे. इथे शेवटी शेवटी एक ट्रेड भेटला, पण तिथं जे लोक थोडे अग्रेसिव्ह ट्रेडर आहेत, थोडे एक्सपिरियन्स आहे आपल्या सॉफ्टवेअर प्रमाणे ज्यांना ट्रेड करायला येतं, आपण त्यांना सांगितलंय की तुम्ही छोट्या क्वांटिटीनी मीडियम असेल तर एंट्री करायची आहे, मीडियम असेल तर, अदरवाईज नसेल कॉन्फिडन्स आपल्याला तर स्ट्रॉंग असेल तरच एंट्री करायची आहे. ओके, आपल्या सॉफ्टवेअरने आज क्लिअर सांगितलेलं आहे की जी सेलिंग साइड आहे ती वीक आहे, सेलिंग साइड जी आहे ती वीक आहे. म्हणजे इथे पुटचा ट्रेड किंवा फ्युचर सेलचा, कॉल सेलचा ट्रेड बिलकुलही इथे बनत नाही, आज बिलकुलही बनत नाहीये तो ट्रेड. आपल्याला विचार करायचा होता त्याच्या बायचा फक्त. सो हा जो ट्रेड आहे तो आपण इथे घेतलेला आहे. मी इथे घ्यायचं काय होतं, तुम्हाला जरी कोणी एंट्री केली असेल तर त्याला इथे जे आहेत ना, साधारणतः 47,600ची जी पुढची एक्सपायरी आहे, त्या पुढच्या एक्सपायरीचा एक कॉल जो आहे तो तुम्हाला इथे घ्यायचा होता. 47,600च्या पुढच्या एक्सपायरीचा एक कॉल तुम्हाला जो आहे तो इथे घ्यायचा होता तुम्हाला. बघू त्याच्यामध्ये उद्या काय होतं ते. सेम निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं इथे, तर निफ्टीमध्ये जे आहेत, कोणी जर आजचा कॉल घेतला असेल त्याचा प्रीमियम निश्चित कमी होता. जो कोणी पुढच्या एक्सपायरीचा, पुढची म्हणजे उद्यानंतरची जी पुढच्या गुरुवारची, त्याचा पोझिशनल साठी घेतला असेल त्याचा प्रीमियम थोडासा जास्त होता. आपण इथे घेतला होता, आज मी तुम्हाला दाखवतो. इथे जो आपण घेतलेला आहे ना, तो होता आपला साधारणतः एक 21,500चा कॉल होता आणि एक 21,550चा कॉल होता. आता बघा, तुम्ही माझे व्हिडिओ जे आहे ना नेहमी बघत असतात. माझ्या व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रॉफिटसाठी प्रयत्न करतो, मी 10 ते 15 हजार रुपयांसाठी रोज प्रयत्न करतो. तर आज काय केलं मी, आज म्हटलं यार 5 ते 10 हजार रुपये आपल्याला घ्यायचे, आज मोठी रिस्क घ्यायची नाही, कारण त्यांनी मीडियम सांगितलं होतं. आणि बघा छोटे काय होईना पण प्रॉफिट घेऊन आपण निघालेलो आहे. साधारणतः एक 3,600चा प्रॉफिट बघायला भेटला आणि एका याच्यामध्ये 2,350 रुपयांचा प्रॉफिट होता. छोटा प्रॉफिट होता, व्यवस्थित ट्रेड होतं, मीडियम होतं. आपला कॉन्फिडन्स एकदम हाय नव्हता, थोडासा छोटा कॉन्फिडन्स होता. त्याच्यामुळे प्रॉफिट पण जो आहे तो आपण कसा घेतलेला आहे, छोटा प्रॉफिट घेतलेला आहे इथे या ठिकाणी. यस. सो सॉफ्टवेअर प्रमाणे ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते, त्या सिच्युएशनला कसा ट्रेड करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण ट्रेंडिंग होतं पण स्ट्रॉंग नव्हता. तर मीडियम असल्यावरती कमी क्वांटिटीनी जे आहे ते आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी. यस. सो अजून डिटेल्समध्ये जर हे समजून घ्यायचं असेल तर आज संध्याकाळी जे आहे, आज संध्याकाळी आपण याचा एक वेबिनार घेतोय, फ्री ऑफ कॉस्ट वेबिनार आहे.
त्या वेबिनारला दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्याची लिंक घ्या, रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला अटेंड करायचा आहे तो वेबिनार. तिथे डिटेल्स मध्ये मी समजून सांगणार आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा वर्क होत असतात, कशा प्रकारे ह्या गोष्टी वर्क होत असतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये जे आहे ते नक्की सांगा. चला इथे फिन निफ्टीचा चार्ट दाखवतो. फिन निफ्टीमध्येही तेच आहे. फिन निफ्टीमध्ये पण तुम्ही बघा इथे क्लिअर कालचा सिग्नल जो आहे तोच आपला कंटिन्यू होता. आज कुठलाही फ्रेश सिग्नल नाही, ही रिएंट्री होती, बट रिएंट्री आपण घेत नाही आणि सध्या एक बाय आलेला आहे. यस, तो बाय कंटिन्यू आहे अजून, परंतु त्या बायला पण बघितलं तर मीडियम स्ट्रेंथ आहे. तर मीडियम स्ट्रेंथ असेल तर जसं मी सांगितलं की एक्सपर्ट ट्रेडरनी कंटिन्यू करा, अदरवाईज बाकीच्या लोकांनी तो नाही घेतला तरी चालेल. भरपूर ट्रेड मिळत असतात, प्रत्येक ट्रेडच्या मागे आपल्याला जायचं नाही आहे. सो वेबिनार मध्ये तुम्ही नक्की या, मी वाट बघतो तुमची वेबिनारला. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.